साठी सरकारची मोठी घोषणा बघायला मिळत आहे। आता पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून एक मोठा दिलासा तुम्हाला मिळणार आहे। आज येतील उद्या येतील असं तुम्हाला वाटत होतं, पण पैसे काही येत नव्हते। पण बघा आता आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रभरातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली, कारण महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरीचे 2000 रुपये वाटप तर होणारच आहेत, पण पीएम किसान बाबत देखील मोठी आनंदाची बातमी असून त्या योजनेचे पण 2000 महाराष्ट्रासहित देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। पण बघा आता पैसे वाटपाचं नियोजन सरकारचं कसं आहे, आज किती जिल्ह्यात पैसे येणार आणि उद्या किती जिल्ह्यात पैसे येणार की दुसरी कोणती तारीख आहे, याबाबतची सर्व माहिती आपण बघणार असून आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्याला एकत्र 2 हप्त्याचे 4000 भेटतील की 2000 रुपयांचाच हप्ता भेटेल, हे पण तुम्हाला दाखवतो। कारण आता मोठी आनंदाची बातमी आली, पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारच्या माध्यमातून आता झालेलं आहे आणि आता थेट पैसे राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि यामुळे सर्व शेतकरी खुश झालेले असून आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हणू शकतो। तर चला आता सर्व काय अपडेट बघूया। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहू। बघा अखेर शेतकरी बांधवांसाठी मोठा निर्णय झाला। बघा आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबतचा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय तुम्हाला आता फक्त नमो शेतकरीचेच नाही तर इकडे पीक विम्याचे पण पैसे दिले जाणार आहेत। होय बघा, पीक विमा 17000 रुपयांचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपयांचा, अशी मोठी रक्कम राज्यातील सर्व प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अखेर खात्यात येणार। 8व्या हप्त्याबाबत मोठी आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी अखेर समोर आली। पैसे कधी मिळतील याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं, पण आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। बघा राज्य सरकारची आतापर्यंतची ही दिलासा देणारी घोषणा असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत। बघा या ठिकाणी पूर्ण रक्कम देण्यासाठी आता डायरेक्ट मोठा निर्णय जाहीर करण्यात पण आलेला आहे। आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे येण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे। 17000 रुपयांचा पीक विमा, 2000 रुपयांची नमो शेतकरी योजनेची रक्कम, असे टोटल शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 19000 रुपये जमा होणार आहेत। बघा हे 19000 पूर्ण आता डीबीटीतून तुमच्या खात्यात जमा होतील, पण हे पैसे सर्वात आधी या 13 जिल्ह्यात वाटप होणार आहेत। बघा या 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण 17000 रुपयांचा पीक विमा आणि नमो शेतकरीचे 2000 रुपये ही सर्व रक्कम आता मिळणार आहे। मग चला नेमके कोणते 13 जिल्हे आहेत की त्या 13 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पण पैसे भेटतील आणि नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता सर्वात आधी आता वाटप सुरू होत आहे, त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो। बघा जर त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पीक विमा पण मिळणार आहे। ज्यांना पीक विमा मिळतोय त्यांना नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणारच आहे। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत असेल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा पण नक्कीच येणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता करू नका। मग बघा हे पैसे आज येणार की उद्या येणार आणि सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार ते पण तुम्हाला आता दाखवतो। जिल्ह्यांची नावं यादी बघण्यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। बघा या ठिकाणी आता मोठी अपडेट आलेली असून राज्यभरातील शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत। बघा या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे की राज्य सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा पुढे सांगण्यात आलेली आहे की घोषणा होताच सर्व शेतकरी खुश झाले आहेत। बघा फक्त आता तुम्हाला 1 हप्त्याचे पैसे नाही तर पीक विम्याचा हप्ता पण मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणार आहे। पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पूर्ण तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार असून एक मोठा दिलासा तुम्हाला मिळेल। टोटल रक्कम डीबीटी अंतर्गत सरकारने मंजूर केले असल्या कारणाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत आणि यामुळे शेतकरी खुश झालेला आहे। कसलीच काळजी शेतकऱ्यांना करण्याची गरज नाहीये किंवा कसली चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये, असं पण आपण म्हणू शकतो। आतापर्यंतचा सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून ही मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आता समोर आलेली आहे। बघा आता या ठिकाणी सरकारच्या लक्षात आलेले आहे शेतकरी बांधवांना निवडणुकामध्ये नाराज करून चालणार नाही। आता पुढच्या काही थोड्या निवडणुका राहिलेल्या आहेत, यामुळे आता पूर्ण रक्कम यामध्ये सर्व टाकणार आहेत। बघा आलेल्या माहितीनुसार
पीक विम्याचे 17,000 रुपये, म्हणजे ही काही कमी रक्कम नाहीये. एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यात 2,000 रुपये नमो शेतकरीचे टोटल अशी 19,000 रुपयांची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. हे 19,000 सरकार यावेळेस डायरेक्ट डीबीटीतून देणार आहे. बघा, डीबीटीला मान्यता आणि मंजुरी दिलेली आहे. डीबीटी म्हणजे एक अशी सिस्टम, अशी पद्धत असते की डीबीटीच्या माध्यमातून तिकडून पैसे पाठवले, पैसे पाठवतानाच तिकडून बटन दाबलं की इकडे 30 मिनिटाच्या आत पूर्ण पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होत असतात. कोणाला 15 मिनिटात मिळतील, कोणाला 30 मिनिटात, तर कोणाला 25 मिनिटामध्ये पण हे मिळून जातील. त्यामुळे काळजी करू नका. आता तिकडून जसं पैसे वाटप सुरू होणार आहे तसं कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे. पहिला मेसेज येईल तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आले म्हणून जर तुम्हाला मेसेज आला की समजून जायचंय आपल्या बँक खात्यात सरकारने जे आहे ते नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप केलेला आहे, आपल्या बँक खात्यात पैसे डीबीटीतून दिलेले आहेत. आणि हा मेसेज आल्यानंतर लगेच सरकार पीक विम्याची पूर्ण अंमलबजावणी करणार असून पीक विमा योजनेचे पण तुमच्या बँक खात्यात 17,000 मिळतील. 17,000 क्रेडिट युअर अकाउंट म्हणून मेसेज येईल. पण बघा, जरी 17,000 नाही आले तरी काहींना 10,000 रुपये पीक विमा मिळणार आहे, काही शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळणार आहे, तर काही शेतकरी अशा आहेत की त्यांना 13,000 रुपये, तर काहींना 15,000 रुपये अशी पीक विम्याची रक्कम देण्यात येणार आहे. आणि काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात म्हणजे बऱ्याच जणांना 17,000 रुपयांचा पीक विमा हा सरकार पूर्ण वाटप करणार आहे. म्हणजे अशी ही वेगळी रक्कम पीक विम्याची पण तुमच्या बँक खात्यात जमा होईल. आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. त्यामुळे काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या. आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. पूर्ण पैसे आता हे वाटप होणार असल्या कारणाने सर्वची सर्व शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत. बघा, आता ज्या शेतकरी लाडक्या बहिणी असेल त्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये पण जमा होणार आहेत. म्हणजे ज्या शेतकरी बहिणी आहेत त्यांना 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता पण मिळणार असून सर्वात मोठा दिलासा आता मिळणार आहे. आणि इकडे शेतकरी बांधवांना नमो शेतकरीचा 2,000 रुपयांचा हप्ता आणि पीक विम्याची 17,000 रुपयांची रक्कम ही लाडक्या शेतकरी बहिणींच्या पण खात्यात येणार आहे. आणि लाडक्या शेतकऱ्यांना पण ही रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असून पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. बघा, आता हे नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातून वाटप सुरू होत आहे, आज किती जिल्ह्यात मिळणार, उद्या किती जिल्ह्यात पैसे मिळणार ते पण सांगतो, की दुसरीच कोणती तारीख आहे त्या तारखेला पैसे मिळणार आहेत हे पण तुम्हाला आता सविस्तर सांगून टाकणार आहे. आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. बघा, आता नमो शेतकरी योजना आणि पीक विम्याचे पैसे या 13 जिल्ह्यातून सर्वात आधी वाटप होणार आहेत. आणि हे पूर्ण वाटप आता सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे. तर बघा, आता यामध्ये पहिला जिल्हा तुम्हाला दाखवण्याचं काम करत आहे. पहिला जिल्हा या ठिकाणी आपल्याला परभणी जिल्हा बघायला मिळत आहे. परभणी जिल्ह्यात यावर्षी पावसाने खूपच धुमाकूळ घातला होता. म्हणजेच की गेल्या वर्षी बघा, आता गेल्या वर्षी 2025 मध्ये तुफान झालेल्या पावसामुळे शेतकरी हतबल झाले होते. कामापेक्षा जास्त पाऊस पडला, शेती पिकं जे आहे ते बऱ्यापैकी उद्ध्वस्त झाले आणि शेतकऱ्यांना सरकारकडून 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर झालं. ती मदत पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण जमा केल्याचं फडणवीसांनी मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं. बघा, ही तर आनंदाची बातमी आहेच, पण आता शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की पीक विम्याचे 17,000 रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात देणार आहोत आणि हे टोटल पैसे शेतकऱ्यांना मिळतील. आणि नमो शेतकरी योजना पण ही सुरू राहणारच आहे, ही योजना बंद होणार नाही असं त्यांनी सांगितलं. आणि आता तुमच्या खात्यात परभणीमध्ये पण आता 17,000 रुपयांचा पीक विमा ज्यांना मिळाला नाहीये त्यांच्या खात्यावरती जमा होईल. मागे पुढे थोडा उशीर होऊ शकतो, पण आता परभणी जिल्ह्याचं नाव आपल्याला यादीत बघायला मिळत आहे. आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी पूर्ण आता जमा होणार आहेत. आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत राज्यभरातील या सर्व शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून आता काळजी करण्याची गरज नाहीये. तुमच्या बँक खात्यात थेट पूर्ण पैसे वाटप आता केलं जाणार आहे. यामध्ये परभणी जिल्हा पण आपल्याला पाहावयास मिळतो आहे. यानंतरचा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे या ठिकाणी बघा, हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार असून हिंगोली जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन आता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाहीये, कसली चिंता करायची नाहीये. सर्वात मोठा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय आपल्याला बघायला मिळेल. ही देखील आता तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी आपण म्हणू शकतो. बघा, आता एकंदरीत जर विचार केला तर
13 जिल्ह्यातून सर्वात आधी पैसे वाटपाचं हे नियोजन असून या 13 जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे मिळणारच आहेत. बघा आता नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता 2,000 रुपयांचा जमा होईल. पण सरकारकडून आलेल्या माहितीनुसार जर शेतकरी बांधवांनो बघा ही 2 कामे तुम्ही लवकर केली नाही, सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा येणारा हप्ता तुमच्या खात्यात मिळणार नाही. तुमचे पैसे बंद पण होऊ शकतात आणि पीक विम्याचे तर पैसे भेटणारच नाहीत. बघा आता येणारी नमो शेतकरी योजनेची 2,000 रुपयांची रक्कम तुम्हाला पाहिजे असेल, हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर सरकारने सांगितलेली ही 2 कामे करावी लागतील. म्हणजे 2 हप्त्याचे पैसे मिळतील, पीक विम्याचा हप्ता पण मिळेल आणि नमो शेतकरीचा पण हप्ता मिळेल आणि टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. त्यामुळे तुम्हाला काळजी करत बसण्याची कसलीच गरज पडणार नाही. आणि सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली असून यामुळे आता शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आता नक्कीच मिळणार आहेत. बघा हे पूर्ण पैसे आता नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे पण मिळतील आणि पीक विम्याची पण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे आता जमा होऊन जाईल. यासाठी आता शेतकरी बांधव कसलेच नाराज होणार नाहीत हे सरकारच्या लक्षात आलंय. शेतकरी आता नाराज झाले होते का तर त्यांना नमोचा हप्ता उशिरा मिळत होता, पीक विम्याचे पैसे येत नव्हते. पण आता सरकारने देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी खुश होणार आहेत. पण तुम्हाला लवकरात लवकर ही 2 कामे करावी लागतील तर तुमच्या बँक खात्यात सर्व पैसे जमा होतील. जर ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे येणार नाहीत. ही देखील गोष्ट घ्या, आता ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मग आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल आणि पीक विमा मिळेल ते पण सांगतो. कारण सर्वांनाच कामे करायची आहेत, सर्वांसाठीच हा नियम आहे. कोणती 2 कामे करायचे ते पण आता पुढे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याची रक्कम अजून कोणत्या जिल्ह्यात लवकर वाटप होणार आहेत पुढची यादी एकदा आपण जाणून घेऊयात. आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा. बघा या ठिकाणी आता सविस्तर अशी माहिती आलेली आहे. बघा या ठिकाणी एक JR आपल्याला बघायला मिळत आहे. विनंती मान्य करून संबंधित पात्र शेतकऱ्यांना आता जे आहे ते JR मध्ये सगळं सांगण्यात आलेलं आहे. पैसे देण्याबाबत उच्च न्यायालयाने त्यांच्या दिनांक 6/5/2022 आदेशाद्वारे निर्देशित केले होते. सदर आदेशाविरोधात संबंधित विमा कंपनीने बजाज अलियान्स इन्शुरन्स कंपनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या होत्या. तथापि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या दिनांक 5/9/2022 व दिनांक 30/9/2022 आदेशाद्वारे सदर विशेष अनुमती याचिका खारिज केल्या. तदनंतर बजाज अलियान्स इन्शुरन्स कंपनीने जिल्हा अधिकारी धाराशिव यांना महसूल प्रमाणपत्रांच्या माध्यमातून केलेल्या वसुली विरुद्ध आणि नुकसान भरपाई एकूण रक्कम विमा उतरवलेल्या क्षेत्रा आधारेद्वारे देणे याकरिता निर्देश देण्याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे रेट याचिका क्रमांक 11/24/9/2022 देवानी अर्ज क्रमांक 16/98/4/2022 सह दाखल केली होती. सदर रेट याचिकेच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांच्या दिनांक 24/11/2025 आणि दिनांक 18/12/2025 रोजी पारित केलेल्या आदेशाद्वारे पुढील निर्देश आता जाहीर केलेले असून यामुळे शेतकऱ्यांना आता पैसे पीक विम्याचे द्यावे लागणार आहेत आणि शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम आता जमा होणार असून थेट रक्कम ही बँक खात्यात येणार आहे. त्यामुळे काळजी करायची नाहीये. तर चला आता नमो शेतकरी बाबतची अपडेट बघूयात. नमो शेतकरीचे पैसे कसे वाटप होणार आहेत, आज मिळणार की उद्या मिळणार की दुसरीच तारीख आहे, तर चला ते पण लगेच तुम्हाला सांगण्याचं काम करतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या ठिकाणी बघा पैसे वाटप आता पूर्ण केलं जाणारच आहे. आता पैसे वाटप हे कसं होणार आहे तर बघा DBTतून होणार आहे. जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो महाराष्ट्रातील आता बऱ्याच शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे. 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ते पैसे जमा होत असतात. मग आता शेतकरी बांधवांनो हे पैसे देण्याकरिता DBTला मान्यता सरकारने दिलेलीच असते. त्यामुळे या माध्यमातून पैसे देईल. जसं तिकडून पैसे वाटप सुरू होईल तसे 30 ते 35 मिनिटाच्या तुमच्या बँक खात्यात पूर्ण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम 100% जमा होऊन जाईल आणि एक मोठा दिलासा नक्कीच तुम्हाला मिळेल. काळजी करू नका, कसली चिंता करू नका. सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आता समोर आलेली आहे. असं देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. बघा आता हे पैसे वाटप होणार आहे, पण कोणती 2 कामे करायची आहेत तर तुम्हाला ते पण लगेच सांगतो. बघा पहिलं काम करायचं आहे KYC
जर केलं नसेल तर करून घ्या, तरच पैसे मिळतील. त्यानंतर तुम्हाला दुसरं पुढील काम करायचं आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का ते तपासा, नसेल तर करून घ्या. बँक खात्याशी संलग्न करा. CSC जे सेंटर असतात, सेवा केंद्र असतात, त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे आणि तेथे जाऊन ही कामं करायची आहेत, म्हणजे पूर्ण पैसे येऊन जातील. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. लवकरच नमो शेतकरी हप्ता जाहीर होणार आहे. आता तो काही तारीख जाहीर केलेली नाहीये, पण सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार आता याच मार्च महिन्यात हप्ता मिळण्याची शक्यता बघायला मिळत आहे. त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.